मनोजचा प्लॅन आता पूर्णपणे फसलेला असतो, कारण आंबो आजीने सार्थकला जवळ केलेलं असतं आणि मनोजला पर्क केलेलं असतं. आणि फायनली आंबो आजीने सार्थक आणि आनंदीच्या लग्नाला संमती दिलेली असते आणि त्यांचं लग्न मान्य केलेलं असतं. नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. सध्या मालिकेत आपण बघतोय की सार्थक आणि आनंदी मनोजला धडा शिकवण्यासाठी अण्णांच्या घरी राहायला आलेले असतात. परंतु मनोजला ते अजिबात आवडलेलं नसतं. आनंदीचा तर त्याला आधीपासूनच राग असतो, परंतु त्याला असं वाटत असतं की सार्थक प्रत्येक क्षणी त्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला काहीही करून आता सार्थक आणि आनंदीला घराबाहेर हाकलायचं असतं. आणि त्याला हेही माहीत असतं की मी म्हटल्यावर सार्थक आणि आनंदी तर काही जाणार नाही किंवा अण्णा तर त्यांच्याच बाजूने आहे, त्यामुळे ह्या दोघांना हकलवू शकते ती एकच व्यक्ती, ती म्हणजे आंबो आजी. सार्थकने आता आंबो आजीला घरी बोलवलेलं असतं. तर ही आंबो आजी एवढी स्ट्रिक्ट असते की तिला अण्णांसोबत सगळे घाबरत असतात. आंबो आजीचा घरात एक वेगळाच दरारा असतो. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे तिला घाबरत असतात आणि सगळे तिच्या मनासारखंच करत असतात. तर आंबो आजी मात्र बोलताना कोणाचाही विचार करत नाही आणि आनंदीवर तर तिचा वेगळाच राग असतो, कारण आनंदीने पहिल्या नवऱ्याला डिवोर्स दिल्यामुळे तिला आनंदीचा राग आलेला असतो आणि तिचं म्हणणं असतं की आनंदीमध्येच काहीतरी कमी आहे, म्हणून तिच्या पहिल्या नवऱ्याने तिला सोडलंय. आणि तिचा जो आत्ताचा नवरा आहे तो खूप आगाऊ आहे आणि तो तिला अजिबात सूट करत नाही. अण्णा आंबो आजीला पूर्ण समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की अगं सार्थक सरांसारखा जावई आपल्याला शोधूनही सापडणार नाही, परंतु आंबो आजी मात्र काही ऐकत नसते. आणि या सगळ्यांमध्ये आनंदीची चूक काढून आंबो आजी मोकळी होत असते. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. तर सार्थक मात्र ह्या गोष्टी खूप पॉझिटिव्हली घेत असतो. सार्थक एकदाही आंबो आजीवर नाराज होत नाही. सार्थक आंबो आजीला खुश करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आंबो आजीची कुठलीही तिखट गोष्ट तो मनाला लावूनच घेत नाही. त्याच्या ह्या गोष्टीचा आनंदीला मात्र खूप आदर वाटत असतो. तर आंबो आजी मात्र क्षणोक्षणी सार्थकचा अपमानच करत असते. सार्थकला ती नाही नाही ते बोलत असते. सार्थकला तिचे पाय चेपायला सांगते, घरातली कामं करायला सांगते आणि ती सार्थकला जावई न म्हणता घरगडी म्हणत असते. त्यामुळे अण्णांना आणि मालतीला मात्र खूप वाईट वाटत असतं की आपल्या जावयाला आजी हे घरगडी असं म्हणतीये, आपल्या जावयाचा तोंडावर अपमान करतीये. परंतु हे सर्व बघून मनोज खूपच खुश होत असतो, कारण कोणीतरी असतं की जे सार्थकला नाव ठेवत असतं आणि ती आंबो आजी असते. आंबो आजी सार्थक सरांचा एवढा रागराग करते हे बघून मात्र आनंदीला खूप वाईट वाटत असतं आणि ती सार्थकची बाजू आंबो आजी समोर घेत असते. परंतु आनंदीची ही आंबो आजी समोर काहीच चालत नसते. एक एक दिवस जात असतो. आंबो आजी जे काही सांगेल ते सार्थक पूर्णपणे ऐकण्याचा प्रयत्न करत असतो आणि आंबो आजीचा एकही शब्द तो खाली पडू देत नाही. आंबो आजीला एकही बोलण्याची संधी तो देत नाही. सगळं काही आंबो आजीच्या मनासारखं करत असतो आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीतून हेच दिसत असतं की सार्थक किती उत्तम जावई आहे आणि तो एक उत्तम नवरा देखील आहे. आंबो आजी तर पहिल्यांदा सार्थकवर खूपच नाराज असते, परंतु सार्थक आंबो आजीच्या मनासारख्या खूप काही गोष्टी करून जातो. एवढा मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा सार्थक आंबो आजीचे पाय चेपत असतो. घरामध्ये कुठलीही कामं तो करत असतो, त्यात त्याला कुठलाही कमीपणा वाटत नाही. आनंदीची मदत करण्यासाठी तो आनंदीला स्वयंपाक करण्यात सुद्धा मदत करत असतो. घरातलं त्याचं वातावरण, बोलण्याची पद्धत सगळं आंबो आजी ऑब्झर्व करत असते. परंतु तिला सार्थकला घराबाहेरच काढायचं असतं, कारण मनोजने सार्थकबद्दल तिच्या मनात नाही नाही ते भरवलेलं असतं. तिला एका बाजूने दिसतही असतं की सार्थक एवढा चांगला मुलगा आहे आणि एका बाजून तिला नातवाचं प्रेमही दिसत असतं की नातवाला ह्याच्यामुळे त्रास होतोय, त्यामुळे आपण ह्याला घराबाहेर काढलंच पाहिजे. त्यामुळे आनंदीने आणि सार्थकने कितीही चांगलं केलं तरी आंबो आजी मात्र त्यांना नावच ठेवत असते. सार्थकला मात्र ही सर्व परिस्थिती बदलायची असते. सार्थक त्याचे प्रयत्न काही सोडत नाही. सार्थकचा तो चांगुलपणा बघून आता आंबो आजीचं सार्थकबद्दल थोडंसं चांगलं मत होत असतं. ती सार्थकला आता नीट पारखण्याचं ठरवते. सार्थकच्या कुठल्याच गोष्टीमध्ये आंबो आजीला दिसत नाही की सार्थक कुठल्या अँगलने वाईट आहे आणि तिला हेही दिसत नसतं की सार्थक कुठे काही चुकी करतोय. आणि मग आंबो आजीला समजतं की खरं तर खोट ही सार्थकमध्ये नाही आहे तर मनोजमध्ये आहे. आणि मग आंबो आजी आता स्वतःहून सार्थकची माफी मागते. ती सार्थकला म्हणते की खरंच सार्थकराव, तुमच्या इतका चांगला जावई आम्हाला खरंच कधी भेटलाच नसता. आमच्या आनंदीचा एक उत्तम नवरा आहात
आणि मी बघते गेल्या काही दिवसापासून की आनंदीसुद्धा तुमच्यासोबत खुश आहे. तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन असूनसुद्धा तुम्ही कधी कमीपणा घेतला नाही. मी तुमचा इतक्या वेळा अपमान केला तरी तुम्ही मला कधी उलटसुलट बोलला नाही, उलट माझे पाय चेपले. मला नाही ती गोष्ट तुम्ही आणून दिली, कधी माझा अपमान केला नाही. जो माणूस एवढा श्रीमंत असूनसुद्धा एवढे जमिनीवर पाय ठेवून वागतो तो माणूस कधीच वाईट असू शकत नाही. खरं तर आमच्या गावी असं म्हटलं जातं की मुलींनी दिल्या घरी सुखी राहावं, पण मुलीला जर दिल्या घरी सुखच मिळत नसेल तर तिने तिथे कशाला राहावं. आमचं तर पूर्ण आयुष्य गेलं या सगळ्या गोष्टीमध्ये, परंतु पुढच्या पिढीने हे का सहन करावं. मला सगळ्या गोष्टी आता नीट समजल्यात. मला माहिती आहे की अंशुमनराव आनंदीला किती त्रास द्यायचे, तिचा किती छळ करायचे, तिला मारायचे, हाणायचे आणि या परिस्थितीतून आनंदी पुढे आली आणि आनंदीला आधार दिलात तुम्ही. आनंदीच्या अडचणीच्या काळात तुम्ही तिच्या सोबत राहिलात. मला अन्याने सगळ्या काही गोष्टी सांगितल्यात तुमच्याबद्दल आणि तुम्ही किती चांगले गृहस्थ आहात हे देखील मला माहिती आहे. त्यामुळे माझ्या मनात आता तुमच्याबद्दल कुठलीही शंका नाही आहे आणि मी तुम्हाला जावई म्हणून स्वीकार करते. हे जेव्हा सर्वजण ऐकतात तेव्हा सर्वांना आता खूप आनंद झालेला असतो. फायनली आता आंबोआजीने सार्थक आणि आनंदीला नवरा बायको म्हणून स्वीकार केलेलं असतं आणि सार्थकला जावई म्हणून देखील स्वीकारलेलं असतं. या गोष्टीमुळे मात्र मनोज नाराज असतो. तर मनोज आंबोआजीला म्हणत असतो की आजी, अगं तू काय बोलतीयस, तू हे तुला माहीत नाही आहे हे सार्थकराव कसे आहेत ते. अगं यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. तू यांच्या ॲक्टिंगला अजिबात भूलू नकोस. तर आंबोआजी आता तिच्या नातवाचाच कान पकडते आणि त्याला म्हणते की काय रे, तुला काय वाटलं की तू मला सांगशील आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेल. मी तुझ्यावर विश्वासही ठेवला होता, परंतु या माणसामध्ये मला काही खोट दिसलीच नाही. खरी खोट तर मला तुझ्यामध्ये दिसतीये. सार्थक तर आनंदीची एवढी काळजी घेतोय, परंतु तू काय करतोयस? तू घेतोस का लीनाची काळजी? मी बघते गेल्या काही दिवसांपासून की तू लीनासोबत कसं बोलतोस, कसं वागतोस. सार्थकराव तर त्याच्या माहेरच्या व्यक्तींची सुद्धा एवढी काळजी घेतात. सार्थक तर त्याच्या बायकोच्या आईवडिलांची सुद्धा काळजी घेतो. तू तुझ्या सख्ख्या आईवडिलांची काळजी घेतोस का? तू त्यांना कसं बोलतोस? आणि खरं तर मला सार्थकरावांना धडा शिकवण्याची काही गरज नाही आहे. खरा धडा तर मला तुला शिकवायला हवा. तुला असं वाटलं असेल की मी फक्त इथे सार्थक आणि आनंदीला घरी पाठवण्यासाठी आली आहे, परंतु नंतर माझंच मला समजलं होतं की तू किती नालायक आहेस आणि तू घरामध्ये काय करतोयस. तुला तुझ्या मुलीची काळजी नाही, तुला तुझ्या बायकोची काळजी नाही, तुला आईवडिलांची काळजी नाही आणि हे सर्व सोडून तू ह्या भल्या माणसाला नाव ठेवतोयस. आधी स्वतःकडे बघ एकदा. स्वतःकडे बघ, स्वतःची तू काय अवस्था करून घेतली आहेस. तुझा जॉब तुझ्याकडे नाही आहे, जॉबला जात नाही आहेस, दारू पिऊन कुठेही पडतोस, घराबाहेर शिव्या देतोस, घरात येऊन घरातल्या लोकांना त्रास देतोस. जर सार्थकराव तुझ्या हिशोबाने इतके वाईट वागतायत तर तू किती वाईट वागतोय हे तुला कळत नाही आहे का? तू तुझ्या घरातल्या लोकांना किती त्रास देतो हे तुला समजत नाही आहे का? आंबोआजी आता चांगलीच मनोजची विकेट काढते आणि मनोजला नाही नाही ते बोलते. मनोजचा प्लॅन आता पूर्णपणे फसलेला असतो, कारण आंबोआजीने सार्थकला जवळ केलेलं असतं आणि मनोजला परक केलेलं असतं. आणि फायनली आंबोआजीने सार्थक आणि आनंदीच्या लग्नाला संमती दिलेली असते आणि त्यांचं लग्न मान्य केलेलं असतं. तर मित्रांनो, असेच मालिकांचे अपडेट आणि ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.